नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्ञानदीप धोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या SR जीनियस अकॅडमी मध्ये, जो की एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे। तर आपण शिकत होतो जिल्हा परिषद भरती 2023-24 आरोग्य सेवक, सेविका, इतर तत्सम पदासाठी तांत्रिक घटक, विज्ञान याच्यामधलं तांत्रिक घटक, हो की नाही। आणि त्यामधलं प्रकरण घेतलं होतं आपण मूलद्रव्याचे वर्गीकरण, हो ना। त्यातला भाग 2 घ्यायचा आहे, ठीक आहे। भाग 1 आपण त्या दिवशी संपवला होता। आज आपण भाग दुसऱ्या भागावर चर्चा करणार आहोत। चला तर मग काय हे बघा, एक मिनिट, वाईट दिसतोय माझ्या मते चांगला, ठीक आहे। चला तर मग आज आपण ही आवर्त सारणी शिकूया। या अगोदर आपण न्यूलँडची अष्टक पाहिली, हो की नाही। मेंडेलिव्ह बद्दल माहिती घेतली, न्यूलँडची अष्टक आणि त्रिके, हो ना। रुदरफोर्ड कोण होता तो, मेंडेलिव्ह, न्यूलँड्स आणि कोण होता, डोबेरायनरची त्रिके, हो की नाही। न्यूलँडची अष्टके आणि हा आता मेंडेलिव्हची आवर्त सारणी। मग ही आवर्त सारणी बघतोय आपण, हो की नाही। ही आवर्त सारणी बघतोय, याच्यामध्ये आपण काय म्हणालो, 1 ते 8 गण, आडव्या यांना आवर्तन म्हणतात, गण म्हणतात, हो ना, असं आपण शिकलो होतो। तर आता आपल्याला पुन्हा एकदा काय करायचं माहितीये का, हे 1 गण, 2 गण, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, शेवटचा हा 18 आहे, हो की नाही। मग 18व्या गणातील मूलद्रव्यांना राजवायू म्हणतात किंवा निष्क्रिय वायू म्हणतात, निष्क्रिय वायू मूलद्रव्य असं देखील म्हणतात 18व्या गणातील मूलद्रव्यांना, हो की नाही। तर आता बघा का म्हणायचं याला, तर या 18व्या गणामध्ये काय काय, हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन। पहिल्यांदा आपण एकदा पाहूया, सोडियमचा अणुअंक आहे 11, बघा ना कुठे आहे सोडियम, हा 11, हो की नाही। आणि क्लोरीनचा आहे 17। बरं, आता आपल्याला सोडियम आणि क्लोरीनचं इलेक्ट्रॉन स्वरूपण तयार करायचंय, म्हणजे कोणत्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात हे पाहायचंय। मग आता कोणत्याही कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या ओळखण्यासाठी, दर्शवण्यासाठी आपल्याला हे या सूत्राचा वापर करावा लागतो, ज्याचं की नाव आहे 2n चा वर्ग, हो ना। मग बघा, समजा मी कक्षा पहिली म्हणालो, एक पहिल्या कक्षेत किती असतात इलेक्ट्रॉन, त्याला के नाव देऊया आपण, KLMN असं म्हणतात। मग n = 1 ठेवत असतात पहिल्या कक्षेमध्ये, मग 2 ला 2, हो ना। आणि मग n च्या ठिकाणी 1 ठेवल्यावर काय होईल, 2, 1 चा वर्ग 1। आता कक्षा नंबर 2 ला L म्हणूया, याच्यामध्ये n बरोबर 3, 2 ठेवायचे, दुसरी कक्षा आहे म्हणून 2, मग 2 गुणिले 2 चा वर्ग बरोबर किती, 4। आता LM 3 नंबरची कक्षा, n बरोबर 3 ठेवूया, मग 2 गुणिले 3 चा वर्ग बरोबर 3 त्रिक 9 दोन्ही 18। 4 नंबरची कक्षा KLMN, n बरोबर 4, मग 2 गुणिले 4 चा वर्ग बरोबर 16 दोन्ही 32। असंच हे वाढत जातं, इथे देखील वाढत जातं, लक्षात। म्हणजे काय, पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन असू शकतात जास्तीत जास्त, हो की नाही, 2 च्या वर असणार आहे। हा, दुसऱ्या कक्षेमध्ये 4 पेक्षा अधिक असणार नाही, 4 ही त्याची मर्यादा आहे, जास्तीत जास्त 4 असू शकतात, 4 पेक्षा कमी असले तर चालते। तिसऱ्या कक्षेमध्ये 18 इलेक्ट्रॉन असतात, 18 पेक्षा कमी चालणार नाही, अष्टक चालू शकतं, हो की नाही। बेदुरी 4 ने 1 8, इथं 8 पाहिजे होतं। दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात, बेदुनी 4 दुनी 8, आलं लक्षात। म्हणजे जर अष्टक स्थिती पूर्ण झाली तरी ठीक आहे। बघूया आता आपण, बघ आता आपण काय म्हणालो माहितीये का, हा काय माहितीये, न्यूक्लियस, केंद्रक, सोडियमच्या अणूचा केंद्रक। केंद्रकामध्ये काय असतं, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात। प्रोटॉन, P पॉझिटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉन E निगेटिव्ह चार्ज, प्रभार म्हणूया,
निगेटिव्ह प्रभार, हो ना, आणि न्यूट्रॉन n प्रभार नाही. न्यूट्रॉनवर कोणत्याही प्रकारचा प्रभार नसतो. आपण बॅटरीच्या सेलवर किंवा कशावर तरी पाहिजे धन ऋण, धनाग्र ऋणाग्र, हो की नाही. तो धनाग्र म्हणजे प्रोटॉन असतो आणि ऋणाग्र म्हणजे इलेक्ट्रॉन असतो. आलं एवढं लक्षात तुमच्या. आता मग हा जो केंद्रक झाला त्याच्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतं. आलं लक्षात. प्रोटॉन पॉझिटिव्ह असतं, न्यूट्रॉन न्यूट्रल असतं म्हणजे कुठलाही चार्ज नसतो, आणि इलेक्ट्रॉन हा निगेटिव्ह चार्ज असतो, ऋण प्रभार असतो आणि तो कक्षेमध्ये फिरतो, हो की नाही. आता हे केंद्रक झालं की आपली कक्षा झाली पहिली. आलं लक्षात. आता पहिल्या कक्षेमध्ये आपण किती इलेक्ट्रॉन असतात म्हणालो, 2. म्हणजे मी काय करतो माहितीये का, दोन इलेक्ट्रॉन झालं. आता दुसरी कक्षा काढूया. या दुसऱ्या कक्षामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 8 इलेक्ट्रॉन, हो ना. बघूया. एक, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 इलेक्ट्रॉन दुसऱ्या कक्षेमध्ये. आता तिसऱ्या कक्षेमध्ये किती असतात, 18 असतात. 18. पण आपल्याकडे किती उरले माहितीये का, या 11 मधून किती दिले, 2 आणि 8 10. मग 11 मधून 10 गेले, किती राहिला, तिथे 11 पाहिजे होता ना. एकच इलेक्ट्रॉन राहिला ना. म्हणजे तिसऱ्या कक्षेमध्ये आपल्याला फक्त आणि फक्त किती इलेक्ट्रॉन राहील, एकच इलेक्ट्रॉन राहील. सोडियमच्या तिसऱ्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन राहतील, मग एकच इलेक्ट्रॉन राहील. बघा ना, 2, 8, 10 आणि हा एक. आलं लक्षात तुमच्या. अशा प्रकारे हे सोडियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपण होतं, हो ना. आता क्लोरीनचं पाहूया. क्लोरीनचा अणुअंक आहे 17. आता पहिल्यामध्ये काय असतं, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. पहिल्यामध्ये म्हणण्यापेक्षा न्यूक्लियस म्हणजे केंद्रकामध्ये काय काय असतं, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. इलेक्ट्रॉन कुठं असतात, कक्षेमध्ये फिरत असतात. पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतील, 2. हो की नाही. दुसऱ्या कक्षेमध्ये 8. आता डायरेक्टच लिहितो, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. आता बघा, 2 आणि 8 दिले म्हणजे 10 झाले. आपल्याकडे म्हणजे क्लोरीनकडे किती आहे, 17. मग किती उरले, 7. म्हणजे 7 असतील हे. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि हा 7. आलं लक्षात. आता बघा, एखादा मूलद्रव्य स्थिर असण्यासाठी काय आवश्यक आहे, तर त्याच्या संपूर्ण कक्षा पूर्ण भरलेल्या असाव्या. म्हणजे द्विक स्थिती, अष्टक स्थिती किंवा शेवटच्या कक्षामध्ये जेवढी मर्यादा असते तेवढे इलेक्ट्रॉन असले पाहिजे. मग याच्यामध्ये आहेत का, बघा, सोडियमच्या शेवटच्या कक्षामध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. आपल्याला त्या कक्षामध्ये किती पाहिजे होते, एक तर 18 पाहिजे होते किंवा 8 पाहिजे होते. आहे का, नाही. म्हणजे द्विक किंवा अष्टक स्थिती निर्माण झाली पाहिजे, नाही. आणि याच्यामध्ये किती आहेत, क्लोरीनच्या शेवटच्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे त्याला अष्टक स्थिती पूर्ण होण्यासाठी 1 ची गरज आहे. मग हा सोडियम काय करतो माहितीये का, हा 1 इलेक्ट्रॉन याला देऊन टाकतो, इथं झाला, हो की नाही. आणि ही कक्षात राहत नाही. याच्या कॉम्बिनेशन मुळे काय तयार होतं माहितीये का, सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईड, जे की आपण रोज वापरत असतो, त्याला आपण मीठ म्हणतो. इतक्या उपयोगाचा हा पदार्थ आहे सोडियम क्लोराईड. आपलं खायचं मीठ आपण रोज भाजीमध्ये टाकतो ते, हो ना. बघा, आता सोडियम हा केरोसिन मध्ये बुडवून ठेवतात.
कारण उघड्यावर जर तो ठेवला तो वातावरणाशी संपर्क येऊन त्याचा स्फोट होऊ शकतो, म्हणून सोडियम हा केरोसिन मध्ये बुडवून ठेवतात. त्याचप्रमाणे क्लोरीन हा देखील थोडासा विषारीच आहे. आणि अशा दोन स्फोटक आणि विषारीपासून आपल्याला काय मिळालं, अतिशय उपयुक्त असं मीठ मिळालं. अशा प्रकारचं हे इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे, हो की नाही. त्याच्यामुळे मला वाटतं आता बघा, मग हे इलेक्ट्रॉन स्वरूपण आपण आता कोणत्याही मूलद्रव्यात तुम्हाला इलेक्ट्रॉन स्वरूपण काढता आलं पाहिजे, हो की नाही. आता आपण बघूया. आता थोडक्यात म्हणजे कसं माहितीये का, सोडियमचा अणुअंक किती आहे म्हणालो आपण, 11. मग याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण जर विचारलं तर 2 8 1 असंच लिहायचं, असंही विचारू शकतात, हो की नाही. क्लोरीनचा किती आहे अणुअंक, 17. म्हणजे काय होईल, 2 8 7. 8 2 10 1 11. 8 2 10 7 17. ओके, असं करता आलं पाहिजे, असंही विचारू शकतात. इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं आहे हे अशा प्रकारे देखील लिहिलं जातं. आता बघा, आपल्याला वळायचं आपल्या 18व्या गणाकडे. 18व्या गणामध्ये कोणकोणती मूलद्रव्ये आहेत, हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन. हेलियम, निऑन, आर्गॉन आणि क्रिप्टॉन, ओके नाही. आता हेलियमचा अणुअंक किती आहे, 2. 2 10 18. 2 10 18 36. 2 10 18 आणि 36 असा याचा अणुअंक आहे. 2 10 18 36. क्रिप्टॉन झालं 36. झेनॉन 54. झेनॉन 54. बर, चालतं. आता आपल्याला इलेक्ट्रॉन स्वरूपण करायचंय. पण इलेक्ट्रॉन स्वरूपण हे कंसातच लिहायचं. मग हेलियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपण हे असेल, निऑनचं किती असेल, 2 8. याचं किती असेल, 2 8 आणि 8. याचं किती असेल, पहा ना, 8 आणि 8 16 2 18. 8 आणि 2 10. याचं किती असेल, 2 8 18 पुन्हा 18, हो ना. 18 2 36. 36 आणि 10 नाही येणार. मग किती, 18 आणि 2 20 आणि 8 28. 28 किती उरले, 8च उरले. बघा, 8 आणि 2 10 28. 28 आणि 8 36. वाटलं झेनॉन घेऊया. झेनॉन किती आहे, 54 आहे का माझ्या मते, 54 आहे हा झेनॉन. 54. बघा, पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 8, तिसऱ्या कक्षेमध्ये किती, 18. 18 आणि 2 20 आणि 28. 28 आणि आता चौथ्या कक्षेमध्ये किती येतील, 32 येतील का, पाहूया आपण. 32 आणि 8 40. 40 आणि 20 60. म्हणजे नाही येणार, 60 वर चालली ना बेरीज, ओके. पुन्हा घेऊया मग 18. 18 आणि 18 36. 36 आणि 10 46. 46 म्हणजे किती उरले, 8. शेवटच्या कक्षेमध्ये किती गेले इलेक्ट्रॉन, 8. आता बघा काय होतं नेमकं, या हॅलोजन गटातील मूलद्रव्य, हॅलोजन गटातील मूलद्रव्य, हॅलोजन गट किंवा याला काय 18वं गण म्हणूया, हो की नाही. यालाच काय म्हणतात माहितीये का, राजवायू म्हणतात किंवा निष्क्रिय वायू मूलद्रव्य म्हणतात. आता का म्हणतात ते बघूया. बघ, या 18व्या गणातील मूलद्रव्यांच्या सर्व कक्षा पूर्ण भरलेल्या आहेत, हो की नाही. वेग किंवा अष्टक स्थिती प्राप्त आहेत. म्हणून काय होतं माहित आहे का, 18व्या गणातील मूलद्रव्य कुठल्याही रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाहीत. नंबर 1 अलग लक्षात. म्हणून त्याला काय म्हणायचं, 18व्या गणातील मूलद्रव्यांना राजवायू म्हणायचं किंवा निष्क्रिय वायू मूलद्रव्य. एक तर माहित आहे का, सर्व कक्षा पूर्ण असतात, हो की नाही, समाधानी असतात, म्हणजे ते कुठल्याही रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाहीत. नंबर 2 काय होईल माहिती आहे का, रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही,
नाहीत. आलं लक्षात तुमच्या. अशा प्रकारे म्हणून काय म्हणतात माहितीये का, हॅलोजन गटातील मूलद्रव्यांना राजवायू म्हणतात किंवा निष्क्रिय वायू मूलद्रव्य असं देखील म्हणतात, कारण त्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूप स्थिर आहे, हो की नाही. म्हणून तो कुठल्याही रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही. एखादा मूलद्रव्य रासायनिक अभिक्रियेत भाग का घेतो माहितीये का, तर ते इलेक्ट्रॉन स्वरूप स्थिर आहे, शेवटची कक्षा स्थिर नाही, ती अस्थिर आहे, द्विक किंवा अष्टक स्थिती प्राप्त झालेली आहे. आपण सोडियम बघितला, सोडियमच्या शेवटच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, त्याच्यामुळे तो अस्थिर आहे. मग तो एक कोणाला तरी देण्यासाठी प्रयत्न करतो, हो की नाही. आलं लक्षात तुमच्या. आता बघा, मग एवढं आलं लक्षात तुमच्या. हॅलोजन गटातील मूलद्रव्य ही झाली आपली, हो की नाही. 18वं गण म्हणूया. आता बघूया आपण 17वं गण म्हणूया. नाही सॉरी. हॅलोजन गट नाही म्हणता येणार आपल्याला. 17व्या गणाला आपल्याला हॅलोजन गट म्हणता येईल. 18व्या गणातील मूलद्रव्याला आपल्याला हॅलोजन गटातील मूलद्रव्य म्हणता येणार नाही. हॅलोजन गट कुलामधील फ्लोरीन क्लोरीन बस. चला ठीक आहे. हॅलोजन गटातील मूलद्रव्य 17वं गण असतं. याच्या अगोदरचं जे 18वं गण होतं ते हॅलोजन गटातलं नव्हतं. हॅलोजन गट गण 17 आलं की नाही लक्षात. या अगोदर 18 घेतलं होतं. 18वं गण हे हॅलोजन गटातील नाही. आलं लक्षात. ते राजवायू म्हणता येईल, निष्क्रिय वायू म्हणता येईल. माझी अगोदर चूक झाली, हो की नाही. 17व्या गणातील मूलद्रव्यांना हॅलोजन गटातील मूलद्रव्य म्हणतात. आता याच्यामध्ये कोणकोणती येतात मग. क्लोरीन येतं, क्लोरीन येतं, ब्रोमीन येतं, आयोडीन येतं. बघूया आता. क्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन, हो की नाही. 5 17 35 इथे बघूया व्यवस्थित. काय 9 17 35 9 17 35 9च आहे ना ते. 53. आता बघा, 17व्या गणातील मूलद्रव्यांना हॅलोजन गटातील मूलद्रव्य म्हणतात. का म्हणतात ते पाहूया आता. याचा अगोदर इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहूया आपण. इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं असतं. पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 7. 7च उरले ना. 8 येतात दुसऱ्या कक्षेमध्ये, पण 7च उरले. इथे किती येईल 2 8 7. इथे किती येईल 2 8 18 आणि 7. इथे किती येईल 2 8 18 पुन्हा 16 16 16 32 32 आणि 8 40 40 आणि 20 60 नाही मोठा व्हायला 18 घेऊ. 18 18 36 36 आणि 10 40 40 म्हणजे किती उरले 8 48 48 म्हणजे किती उरले 7. हो ना. लक्षात तुमच्या. 18 2 36 आणि 25 36 आणि 25 18 2 36 36 आणि 10 46 46 7 2 14 1 15 किती 6 5 11 1 हाताला 1 4 5 6 व्हायला. ते पण व्हायला पाहिजे होते ना. 18 2 36 आणि 10 36 आणि 10 46 46 म्हणजे किती उरले 7. इथे 7 उरले. 8 नाही येणार. बघा 18 2 36 36 आणि 10 36 आणि 10 46 46 अधिक 7 किती 3 12 13 3 53. अशा प्रकारे यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपण होतं. इतर देखील मूलद्रव्याचं तुम्ही इलेक्ट्रॉन स्वरूपण काढू शकता. आता बघा, या हॅलोजन गटातील मूलद्रव्याचं वैशिष्ट्य काय माहितीये का. एक तर शेवटच्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन असतात. हो ना. म्हणून त्याची संयुजा 1 आहे. संयुजा किती आहे 1 आहे. ओके. आता संयुजा कशाला म्हणायचं माहितीये का. मूलद्रव्यांच्या शेवटच्या कक्षेत शेवटची कक्षा द्विक किंवा अष्टक स्थिती प्राप्त होण्यासाठी
जेवढे इलेक्ट्रॉन द्यावे किंवा घ्यावे लागतात शेवटच्या कक्षेमध्ये. आता बघा याची शेवटची कक्षा 7 आहे, याला 1 द्यावा लागेल ना, तेव्हा इथं 8 येतील. म्हणजे याची संयुजा किती झाली? 1 झाली. संयुजा म्हणजे काय? मूलद्रव्यांच्या शेवटच्या कक्षेत द्विक किंवा अष्टक स्थिती प्राप्त होण्यासाठी जेवढे इलेक्ट्रॉन द्यावे किंवा घ्यावे लागतात त्याला काय म्हणायचंय? संयुजा म्हणायचं. हो की नाही? मग याची संयुजा 1 आहे. हो की नाही? या अगोदरच जर आपण बघितलं तर सोडियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय होतं? 2 8 1 आणि क्लोरीनचं काय होतं? 2 8 7. हो की नाही? आता बघा 2 8 1 होत. पण आता बघा या सोडियमच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती आहे? 1 इलेक्ट्रॉन आहे. आता त्याला 7 घेणं अवघड जाईल ना अष्टक स्थिती प्राप्त होण्यासाठी. मग त्याला 1 देऊन टाकणं सोपं आहे. मग हा 1 याला देऊन टाकतो. म्हणजे सोडियमची संयुजा किती झाली? 1. आता क्लोरीन काय करतो? 1 घेतोय ना, म्हणजे क्लोरीनची संयुजा किती झाली? 1च. कारण दिला आणि घेतला. हे की नाही लक्षात? म्हणजे देवाणघेवाण कितीची होते याला महत्व आहे. आणि म्हणून काय होतं? संयुजा म्हणजे काय? मूलद्रव्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये द्विक किंवा अष्टक स्थिती प्राप्त होण्यासाठी जी इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करतात त्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला संयुजा असं म्हणतात. आलं लक्षात तुमच्या? अशा प्रकारे हे होतं सर्व आपलं. हो की नाही? हे 2 गण 17वा आणि 18वा गण अतिशय महत्वाचा आहे. अगोदरची आपण काय केली माहिती आहे का? ही लॅथिनाइड आणि ऍक्टिनाइड श्रेणी या आवर्त सारणीच्या तळाशी असतं. एवढं लक्षात ठेवा. हो की नाही? किती गण असतात आणि याच्यामध्ये 4 खंड असतात बरं का. एस पी डी एफ असे 4 खंड असतात. बघूया आपण. एस खंड, ई खंड, डी खंड आणि एफ खंड असे 4 खंड असतात. बघा आता एस खंडामध्ये काय येतात? 1 व 2 गण येतात. 1 व 2 गण. बघा हा झाला आपला एस खंड 1 व 2. आता पी खंडामध्ये काय येतं? 12 ते 18. पी खंडामध्ये 12 ते 18 गण. हो की नाही? डी खंडामध्ये काय येतं? 3 ते 11 गण. हो की नाही? आणि एफ खंडामध्ये काय येतं? एफ खंडामध्ये हे येतं लॅथिनाइड ऍक्टिनाइड श्रेणी. ही लॅथिनाइड ऍक्टिनाइड श्रेणी काय असतं माहितीये का? या आवर्त सारणीच्या तळाशी असतं लॅथिनाइड ऍक्टिनाइड श्रेणी. असे हे 4 खंड होते. या 4 खंडामध्ये कोणकोणते गण येतात हे तुमच्या लक्षात ठेवायला पाहिजे. यावर देखील प्रश्न विचारलेले आहेत. चला तर बघा आता काय म्हणते? आपल्याला असं म्हणता येईल की ज्या मूलद्रव्यातील इलेक्ट्रॉन असलेल्या कवचाची संख्या एकसारखी असते ती मूलद्रव्ये एकाच आवर्तात असतात. म्हणजे एकाच आवर्तात असतात कारण काय? त्यांची कवच म्हणजे काय? कक्षा सारखीच असते. ती मूलद्रव्य दुसऱ्या आवर्तातील लिथियम, बेरियम आणि हे निऑन या मूलद्रव्याचा के व एल या 2 कवचामध्ये इलेक्ट्रॉन असतात. आपण पाहिलं ना 2. तिसऱ्या आवर्तात असलेल्या सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन या मूलद्रव्याचा 3 पाहिलं ना आपण. सोडियमचं पाहिलं आपण. सोडियमचा अणुअंक आहे 11. त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय असतं? 2 8 1. 3 कक्षा आहेत. हो की नाही? के एल एम या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा व खात्री करा आधुनिक आवर्त सारणीतील एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जातात बाह्यतम कक्षात इलेक्ट्रॉन भरले जातात. पुढचा आवर्त सुरू होताना नवीन इलेक्ट्रॉन कवच भरायला सुरुवात होते. पहिल्या 3 आवर्तामधील मूलद्रव्याची संख्या ही कवचाची इलेक्ट्रॉन धारता आणि इलेक्ट्रॉन अष्टकाचा नियम यावरून ठरते. कवचाच्या इलेक्ट्रॉन धारकतेनुसार म्हणजे त्या कवचाची त्या कक्षेची इलेक्ट्रॉन धारण करण्याची क्षमता किती आहे? पहिल्या आवर्तात 2 मूलद्रव्ये, दुसऱ्या आवर्तात 8 मूलद्रव्ये आहेत.
इलेक्ट्रॉन अष्टकाच्या नियमानुसार तिसऱ्या आवर्तातील सुद्धा 8 मूलद्रव्ये आहेत. आता पुढील आवर्तामध्ये इलेक्ट्रॉन भरण नियंत्रित करणारे आणखी काही घटक आहेत. मूलद्रव्याची रासायनिक अभिक्रियाशीलता ही त्याच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या व संयुजा कवच कोणते आहे यावरून ठरते. आपण संयुजा म्हणजे काय ती देखील व्याख्या पाहिली. आता मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण व त्यांची संयुजा यांच्यात संबंध काय बघा. बेरिलियमचा अणुअंक 4 आहे तर ऑक्सिजनचा अणुअंक किती आहे 8 आहे बघा आपल्या आवर्त सारणीमध्ये. मग दोन्हीचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा. काय होईल 2 2 आणि इथे काय होईल 2 6. त्यावरून दोन्हीची संयुजा ठरवा. म्हणजे याची संयुजा किती असेल 2 आणि याची संयुजा किती असेल 3. आधुनिक आवर्त सारणीत मूलद्रव्याचे स्थान कुठे आहे, कोणत्या गणात व कोणत्या आवर्तात यावरून मिळते. आधुनिक आवर्त सारणी अत्यंत उपयुक्त आहे. बघा आता या आवर्त सारणीतील आवर्ती कल आधुनिक आवर्त सारणीच्या एखाद्या आवर्तातील किंवा एखाद्या गणातील मूलद्रव्याच्या गुणधर्माची तुलना केली असता त्यांच्यात होणाऱ्या बदलामध्ये काही नियमितता दिसून येते. यालाच आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल असं म्हणतात. पण आपण फक्त मूलद्रव्याच्या संयुजा अणु आकारमान धातू अधातू गुणधर्म या 3 गुणधर्मांमधील आवर्ती कल विचारात घेणार आहोत. मग व्हॅलेन्सी म्हणजे काय, संयुजा म्हणजे काय आपण आता शिकलोत ना. बघा मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कक्षेत कवच म्हणजे कक्ष बरं का, कक्षेत असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून त्या मूलद्रव्याची संयुजा ठरते. बघा आता संज्ञा कशी लिहिली जाते बघा. हा संज्ञा के आणि इथं काय असतो अंक आणि इथं काय असतो मग इलेक्ट्रॉन स्वरूपण काय येईल याचं 2 8 8 8 8 16 2 18 1 19 असं होईल. 8 1 9 तर राहणार नाहीत 9च राहतील का मग 2 8 8 1. मग संयुजा किती असेल 1. कारण काय माहिती आहे का हा 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकतो कोणाला तरी, ज्याला गरज आहे त्यालाच कोणाला तरी म्हणण्या पाहिजे. म्हणजे अशाला देतो की ज्याच्याकडे 7 इलेक्ट्रॉन आहेत. आता अणूचा आकारमान पहा. आकारमान हा द्रव्याचा मूलभूत गुणधर्म आहे हे आपण या अगोदर शिकलो. अणूचे आकारमान त्याच्या त्रिज्येने दर्शवितात. अणु त्रिज्या म्हणजे अणु केंद्रक व बाह्यतम कवच यामधील अंतर होय. आता समजा हा प्रोटॉन आहे हा केंद्रक आहे हो की नाही आणि इथे 2 इथे 8 आणि इथे 1 हे काय झालं आपलं 11 म्हणजे सोडियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपण. ओके मग आता मला सांगा अणूची त्रिज्या म्हणजे काय, केंद्रक आणि शेवटची कक्षा यामधील अंतर म्हणजे अणुत्रिज्या होय. अणुत्रिज्या व्यक्त करण्यासाठी नॅनोमीटरहूनही लहान पिकोमीटर म्हणतात. नॅनोमीटरहून लहान आहे आणि मग 1 पिकोमीटर बरोबर 10⁻² मीटर असं म्हणता येईल आपल्याला. हे देखील अतिशय महत्वाचं आहे आणि नॅनोमीटरवरून पिकोमीटर हे खूप लहान आहे. बघा आता मूलद्रव्य आणि अणुत्रिज्या दिलेल्या आहेत. ह्या अणुत्रिज्या लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. मग त्या OBCNB LI असो की KNA असो. बघा आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना आपण ही आपली आवर्त सारणी आहे. डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी कमी होत जाते. हो ना. या मागचे कारण पुढील प्रमाणे आहे. एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुअंक 1 1 न वाढत जातो. अणुअंक काय होतो 1 1 न वाढत जातो. म्हणजेच केंद्रकावरील धनप्रभार 1 1 न वाढतो. पण त्याप्रमाणे भर पडलेला इलेक्ट्रॉन हा असलेल्याच बाह्य कवचामध्ये जमा होतो. वाढीव केंद्रकीय धनप्रभारामुळे इलेक्ट्रॉन केंद्राकडे अधिक प्रमाणात ओढले जातात. आलं लक्षात. व त्यामुळे अणूचे आकारमान कमी होते हो की नाही. हे अणू आणि अणूच्या त्रिज्या आहेत. ठीक आहे. आता गणामध्ये खाली जाताना अणूचे आकारमान वाढत जाते. अलग लक्षात. हे देखील महत्वाचं आहे. कारण काय माहित आहे का गणात खाली जाताना नवीन कवचाची भर पडते. एक एक कक्षा वाढत राहते. त्यामुळे बाह्यतम इलेक्ट्रॉन व अणुकेंद्रक याच्यातील अंतर वाढत जाते. म्हणजे अणुत्रिज्या वाढली. याचा परिणाम म्हणजे केंद्रकावरील प्रभार वाढून सुद्धा अणूचे आकारमान वाढत जाते. हे होतं मजेशीर.
धातू अधातू गुणधर्म आपल्याला समोरच्या प्रकरणात देखील शिकायचं, पण इथं काय म्हणतो ते बघूया. सोडियम मॅग्नेशियम अशी धातुरूप मूलद्रव्ये डाव्या बाजूला आहेत, हो की नाही. तर सल्फर क्लोरीन अशी अधातुरूपे मूलद्रव्ये उजव्या बाजूला आहेत. या दोन्ही प्रकारामध्ये सिलिकॉन हे धातू सदृश्य मूलद्रव्य आहे. असाच आकृतिबंध इतर आवर्तामध्ये दिसतो. बघूया धातू कशाला म्हणायचं, आणि ते आहे आपल्या समोरच्या प्रकरणामध्ये. आवर्त सारणीमध्ये एक नागमोडी रेषा धातूंना अधातूपासून वेगळे करते. या रेषेच्या डाव्या बाजूला धातू, उजव्या बाजूला अधातू आणि किनाराने धातू सदृश्य या प्रकारे मूलद्रव्याची मांडणी झालेली दिसते. बर, धातू अधातूच्या वैशिष्ट्यपूर्ण रासायनिक गुणधर्माची तुलना करून साध्या आयनिक संयुगाच्या रासायनिक सूत्रावरून असं दिसून येतं की धनायन हा धातूपासून तर ऋणायन हा अधातूपासून बनलेला आहे. धनायन हा धातूपासून तर ऋणायन अधातूपासून बनलेला आहे. धातूच्या अणूची प्रवृत्ती स्वतःचे संयोजन इलेक्ट्रॉन गमावून धनायन बनण्याचे, हो की नाही. स्वतःचा इलेक्ट्रॉन गमावून बसतात आणि धन आयन मिळवतात. यालाच मूलद्रव्याची विद्युत घनता असं म्हणायचं. धातू काय करतो माहिती आहे का, संयोजन इलेक्ट्रॉन गमावून धनायन बनतो आणि यालाच मूलद्रव्याची विद्युत घनता असं म्हणतात. या उलट अधातूच्या अणूची प्रवृत्ती बाहेरून इलेक्ट्रॉन संयोजक कवचात स्वीकारून ऋणायन बनण्याची, हो की नाही. म्हणजे थोडक्यात काय, तर धातू इलेक्ट्रॉन देणारे असतात आणि अधातू इलेक्ट्रॉन घेणारे असतात. आपण आधीच पाहिले आहे की आयनांना राजवायूचे स्थायी इलेक्ट्रॉन स्वरूपण असतं. संयोजक कवचातून इलेक्ट्रॉन गमावण्याची किंवा संयोजक कवचात इलेक्ट्रॉन स्वीकारण्याची अणूची क्षमता कशी ठरते. कोणत्याही अणूतील सर्वच इलेक्ट्रॉन हे त्यांच्यावर धनप्रभारी केंद्रकामुळे प्रयुक्त होणाऱ्या आकर्षण बलामुळे अणूमध्ये धरून ठेवले जातात. संयोजक कवचातील इलेक्ट्रॉन व अणुकेंद्रक यांच्या दरम्यान आतील कवचामध्ये इलेक्ट्रॉन असतात, हो ना. त्यामुळे संयोजक इलेक्ट्रॉन बद्दल आकर्षण बल प्रयुक्त करणारा परिणामी केंद्रकीय प्रभार हा मूळच्या केंद्रकीय प्रभारापेक्षा थोडा कमी असतो. मग धातूमध्ये असणारी संयोजक इलेक्ट्रॉनची संख्या कमी म्हणजे 1 ते 3 असते, हो की नाही. मग 1 ते 3 द्यायला पुरतात ना घेण्यापेक्षा. या संयोजक इलेक्ट्रॉनवर प्रयुक्त होणारा परिणामी केंद्रकीय प्रभार सुद्धा कमीच असतो. या दोन्ही घटकाचा एकत्रितपणे परिणाम म्हणून धातूमध्ये संयोजक इलेक्ट्रॉन गमावून स्थायिक राजवायू स्वरूपण असलेला धनायन बनण्याची प्रवृत्ती. अलग लक्षात, धनायन. मग मूलद्रव्याची ही प्रवृत्ती अथवा विद्युत घनता म्हणजे मूलद्रव्याचा धातू गुणधर्म होय. म्हणजे विद्युत घनता म्हणजे धातू मूलद्रव्य धातू गुणधर्म असं आपल्याला म्हणता येईल. बघा आता आपण काय म्हणालो माहिती आहे का, हा धातू, हा अधातू आणि हा धातू सदृश असंच आपण म्हणालो ना. आता एक नागमोडी रेषा काढली, हो की नाही. या नागमोडी रेषेच्या डावीकडे धातू, उजवीकडे हा धातू असं आपण म्हणालो. वाढत जाणारी अणुत्रिज्या, कमी होत जाणारी विद्युत व धातू. ठीक आहे, बघा आत्ताच आपण म्हणालो ना. बघा, एक नागमोडी रेषा धातूंना अधातूपासून वेगळी करते. या रेषेच्या डाव्या बाजूला धातू, उजव्या बाजूला अधातू, हो की नाही. मी तेच लिहिलंय ना. मग डाव्या बाजूला धातू, उजव्या बाजूला अधातू आणि हा किनाऱ्यावर धातू सदृश्य आहे. आधुनिक आवर्त सारणीतील स्थानावरून मूलद्रव्याच्या धातू गुणधर्माचा आवर्ती कल स्पष्टपणे कसा समजून येतो ते पाहूया. प्रथम एका गणातील मूलद्रव्याच्या धातू गुणधर्माचा विचार करू. एका गणात वरून खाली जाताना नव्या कवचाची भर पडतं. वरून खाली येताना एक एक कवच वाढत जातं. मग काय होतं, केंद्रक व संयोजक इलेक्ट्रॉन याच्यातील अंतर वाढत जातं. कवच कक्षा वाढली म्हणजे अणुत्रिज्या वाढली ना. त्यामुळे परिणामी केंद्रकीय प्रभार कमी होऊन संयोजक इलेक्ट्रॉनवरील आकर्षण बल कमी होतं. त्यामुळे संयोजक इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती वाढत जातं. जेवढं जास्त कक्षा होतील तेवढ्या. तसेच संयोजक इलेक्ट्रॉन गमावल्यावर उपांत्य कवच बाहेरतम ठरतं. हे उपांत्य कवच पूर्ण अष्टक असल्यामुळे, अष्टक स्थिती प्राप्त झाल्यामुळे धनायनला विशेष श्रेय प्राप्त होते. त्यामुळे इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती आणखी वाढते. मग संयोजक इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती म्हणजे धातू गुणधर्म आहे.
संयुज इलेक्ट्रॉन गमावणे म्हणजे धातू, म्हणजे जो इलेक्ट्रॉन, मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगितलं, जो इलेक्ट्रॉन देतो तो धातू, जो घेतो तो अधातू, हो ना. मग त्यामुळे गणात वरून खाली जाताना मूलद्रव्याचा धातू गुणधर्म वाढण्याचा कल दिसून येतो. आलं एवढं लक्षात तुमच्या. त्यानंतर बघा, एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना आता बाह्यतम कवच तेच राहते. डावीकडून उजवीकडे जाताना बाह्यतम कवच तेच राहते, वरतून खाली येताना एक एक कक्षा वाढते म्हणलो आपण. मात्र केंद्रकावरील धनप्रभार वाढत गेल्याने मग अशा वेळेस काय होतं, धनप्रभार वाढत जातो, कारण काय अणुअंक वाढत जातो ना. अणुत्रिज्या कमी होत गेल्याने प्रयुक्त होणारा परिणामी केंद्रकीय प्रभार सुद्धा वाढतो. त्यामुळे संयुजा इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती कमी कमी होते. त्यावेळी संयुजा इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती काय होतं, कमी कमी होतं. म्हणजेच आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्याचा धातू गुणधर्म कमी कमी होत जातो. या अगोदर काय पाहिलं आपण, वाढत जातो, आणि इथे काय कमी कमी होत जातो. मग एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना वाढत जाणारा केंद्रकीय प्रभार व कमी होत जाणारी अणुत्रिज्या या दोन्ही घटकामुळे संयुजा इलेक्ट्रॉनवर प्रवृत्त होणारा परिणामी केंद्रकीय प्रभार वाढत जातो व संयुजा इलेक्ट्रॉन अधिकाधिक आकर्षण बलाने धरून ठेवले जाते. हो की नाही, आकर्षण बल जास्त असतं त्याच्यामुळे ते धरून ठेवलं जातं. यालाच अणूची विद्युत ऋणता म्हणतात. कशाला, अधिकाधिक आकर्षण बलाने काय केलं जातं, ते संयुजा इलेक्ट्रॉन धरून ठेवलं जातं. मग एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना वाढत जाणाऱ्या विद्युत ऋणतेमुळे बाहेरून इलेक्ट्रॉन स्वीकारून पूर्ण अष्टक स्थितीमधील ऋणायन बनण्याची अणूची क्षमता वाढत जाते. मग काय होतं, ऋणायन बनतं. हो की नाही, कारण बाहेरून इलेक्ट्रॉन स्वीकारतो तो. मूलद्रव्याची ऋणायन बनण्याची प्रवृत्ती किंवा विद्युत ऋणता म्हणजेच मूलद्रव्याचा अधातू गुणधर्म. हो की नाही, अगोदर काय होतं माहिती आहे का, धातू गुणधर्मामध्ये तो धनायन होतो म्हणजे धातू होतो, आणि इथं काय होतं, ऋणायन बनतो म्हणजे तो अधातू होतो. लक्षात तुमच्या. अशा प्रकारे आपलं हे प्रकरण होतं. हे प्रकरण आज आपण इथे संपवत आहोत. मला वाटतं हे सर्व तुम्हाला समजलं असेल. पुन्हा पुन्हा पहा, वाचा, या सर्व व्याख्या पाठ करा, इलेक्ट्रॉन स्वरूपण तयार करा, अणुअंक पाठ पाहिजेत. हो की नाही, अणुत्रिज्या म्हणजे काय, ह्या सर्व संकल्पना मी क्लिअर केलेल्या आहेत. निश्चितच तुम्हाला याचा फायदा होईल. भेटूया आपण पुढच्या तासिकेत एका नवीन प्रकरणावर चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत गुड बाय.